आज कालचा जो आहे तो थोडासा ब्रेड होता, त्यामुळे जास्तीचा चहा केला. चहा ब्रेड घेतला आणि दुपारीच ठरलं होतं की एग फ्राईड राईस जो आहे तो आज बनवायचा होता. त्यामुळे पहिलं तर जे आहे ते तांदूळ शिजायला टाकले, म्हणजे एकदम पूर्ण कुक करून घ्यायचे नव्हते. 80 ते 90% जे आहे ते शिजवून घ्यायचे होते. भाज्या जेवढ्या होते तेवढ्या सगळ्या कट करून घेतल्या आणि खलबत्त्यामध्येच मी लसूण, आलं आणि हिरवी मिरची जी आहे ते वाटून घेतली. तर एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची नाही. तर लोखंडाची कढई होती माझ्याकडे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि जी पेस्ट बनवली होती अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची ती घातली आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपली कांद्याची पात टाकून घेतली. ती थोडा वेळ शिजवली आणि त्याच्यामध्येच गाजर, शिमला मिरची आणि बीन्स वगैरे टाकून थोडा वेळ तेही शिजवून घेतले. त्याच्यानंतर मीठ टाकलं आणि 2 अंडे घेतले मी आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकलं आणि ते पण आपल्याला भाज्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि टाकल्यानंतर म्हणजे एकदम फास्ट फास्ट जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं, नाही तर जे आहे ते अंडं खाली चिकटतं. त्याच्यानंतर केचप, रेड चिली सॉस आणि सोया सॉस टाकून टाकायचं आहे. त्याच्यावर सोबतच जो आहे ती शेजवान चटणी पण टाकायची, थोडंसं अगदी अर्धा चमचा जे ते व्हिनेगर पण टाकायचं आहे. ते सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आणखीन थोडा वेळ जे आहे ते आपल्या भाज्या त्याच्यामध्ये शिजवून घ्यायच्या. आणि आता इथे मी त्याच्यामध्ये जे आहे ते शिजलेला तांदूळ टाकून घेतला. तर इथं माझा एग फ्राईड राईस जो आहे तो तयार झालेला होता. त्याच्यानंतर मी एक छोटीशी अगदी थोडंसं मीठ टाकून अंड्याची पोळी बनवून घेतली आणि त्याच्यासोबतच खाण्यासाठी आपल्याला जे आहे ते थोडीशी ग्रेव्ही बनवायची. तर सेम ग्रेव्हीसाठी पण तेलामध्ये जे आहे ते आपल्याला आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं. त्याच्यामध्येच भाज्या आणि जे सॉसेस जे आहेत आपण राईसमध्ये टाकले होते ते सगळे सॉसेस आपल्याला ग्रेव्हीमध्ये पण टाकायचे आहेत. त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि गरम पाणी उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला जो आहे तो कॉर्नफ्लॉवर जे आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आणि एकदम असं म्हणजे घट्ट होईपर्यंत जे आहे ते आपल्याला ग्रेव्ही शिजू द्यायची. आणि जी मगाशी अंडापोळी केली होती त्याच्या काप करून जे आहे ते ग्रेव्हीमध्ये टाकायचे. तर इथं एकदम टेस्टी आणि यम्मी जो आहे तो असा एग फ्राईड राईस जो आहे तो घरच्या घरी तयार झालेला होता आणि अगदी बजेटमध्ये. तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा.